गोरगरिबांचा आधार असलेल्या सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयातील MRI मशीन गेल्या 7 महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे। गोरगरिबांचा आधार असलेल्या सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयातील MRI मशीन गेल्या 7 महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे। खासगी रुग्णालयांमध्ये MRI तपासणीसाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना फटका बसत आहे। सिव्हिल रुग्णालयात कमी दरात ही सुविधा उपलब्ध होती, मात्र मशीन बंद असल्याने अनेक रुग्णांना तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे। रुग्णालयातील जुनी MRI मशीन 11 वर्षाच्या वापरानंतर वैधता संपल्यामुळे बंद करण्यात आली आहे। नव्या MRI मशीनसाठी ऑर्डर देण्यात आली असली तरी ती जुन्या मशीनच्या जागीच बसविण्यात येणार आहे। मात्र जुनी मशीन हटविण्यास शासनाची अद्याप मान्यता मिळालेली नसल्याने नवीन मशीन बसवण्याची प्रक्रिया रखडली आहे। यामुळे नवीन मशीन नेमकी कधी बसवली जाणार असा प्रश्न उपस्थित होत असून तोपर्यंत गोरगरीब रुग्णांनीच भुर्दंड सोसायचा का अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। MRI मशीन बंद असल्यामुळे रोज अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे। लवकरात लवकर नवीन मशीन सुरू करावी अशी मागणी रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केली। श्री छत्रपती सर्वोच्च रुग्णालय सोलापूर या ठिकाणी गेल्या 7 महिन्यापासून MRI मशीन बंद आहे। MRI मशीन हे 2005-06 ला मी बसवलं होतं। त्याची ती वॉरंटी संपलेली आहे। त्यासाठी तो मशीन आता निकामी झालेली, रिपेअर होत नाही। अनेकदा प्रस्ताव मी सादर केलो, मागणी केलो, पण तो आता प्रस्ताव पास झाला आहे असं शासनाकडून कळत आहे। परंतु जोपर्यंत हे जुनी मशीन हलवत नाही तोपर्यंत नवीन मशीन बसवता परवानगी देता येत नाही असं शासनाकडून आम्हाला उत्तर मिळत आहे। म्हणजे जुनी मशीन सुद्धा घेऊन जायचं काम त्यांचं आहे, ते आमचं नाही आहे। त्यासाठी ह्याच्यामुळं हा रुग्णाची त्रास व्हायला आहे। तो रुग्णाला नाहक आपल्या खिशातले पैसे बाहेर मोजावे लागतात। इथं आपल्याकडे कसं होतं, प्लेन MRI साठी 2000 ते 2250 रुपये लागत होते। आता प्रायव्हेटमध्ये 4500 रुपये त्यांना मोजावे लागतात। परंतु आपल्या मशीनमधून रिपोर्ट ताबडतोब मिळत आहे, ताबडतोब उपचार करायला रुग्णांना बरोबर डॉक्टरांना सुद्धा चांगला होत आहे। यासाठी हा हालवाली पेशंटाची शासनाने याच्यावर तातडीने लक्ष घालून हे MRI मशीन काढावं। कारण सोलापुरातला हा 700 बेडचा हॉस्पिटल आहे। या ठिकाणी रोजचे 1000-1200 पेशंट ॲडमिट असतात। अजून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे सोलापूरच्या आसपास भागामध्ये। शासनाला विनंती करतो की कुठलाही राजकारण न करता हा रुग्णासाठी सर कमीत कमी तुम्ही MRI मशीन तातडीने तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी चालू करायची विनंती करतो। खासगी रुग्णालयात MRI करण्यासाठी मोठा खर्च येतो। सिव्हिलमध्ये सुविधा सुरू झाली तर आम्हा गोरगरिबांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना रुग्ण अब्दुल कुरेशी यांनी व्यक्त केली। मी इथं दवाखान्यात आली होती, MRI काढा होता तर मशीन नाही म्हणून सांगायला लागली, तर बाहेर जाऊन काढा म्हणायचं। बाहेर जास्त कसं इथं काय बोलणार, बाहेर गेले तर 5,000 रुपये पडतात।